आज काय बनवूया असा प्रश्न रोज पडतोय ना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम सोपी, स्वस्त आणि प्रोटीनने भरलेली सोयाबीन भुर्जी. नमस्कार मित्रांनो, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत अशी भाजी जी हेल्दी आहे, खूप चविष्ट आहे आणि खास करून वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे, सोयाबीन भुर्जी. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि काहीतरी पौष्टिक बनवायचं असेल तर ही सोयाबीन भुर्जी रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मित्रांनो, आजची रेसिपी खास आहे कारण ही आहे प्रोटीनने भरलेली, मांसाहाराला चांगला पर्याय ठरणारी सोयाबीन भुर्जी. तर यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर पाणी गरम करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि मिठामध्ये ही जी सोयाबीन आहे तर ती सोयाबीन टाकून एक 15-20 मिनिटं भिजवून घ्यायची आहे. आणि भिजवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता 15 मिनिटानंतर ही छान अशी सोयाबीन भिजली आहे. तर छान अशी पूर्ण त्यातलं पाणी जे आहे तर ते बाजूला काढायचं आहे. पूर्ण पाणी दाबून ही सोयाबीन पिळून घ्यायची आहे आणि एका परातीमध्ये घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आता छान अशी सोयाबीन मी पिळून घेतलेली आहे. आता ही छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी असे हाताने बारीक करते. अशी देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जर खूप जास्त बारीक नको असेल तर. पण आता हाताने करायला खूप वेळ लागणार आणि आपल्याकडे एवढा वेळ तर अजिबातच नाही. आपल्याला पटकन झटपट अशी ही रेसिपी बनवायची आहे. डब्यासाठी देखील खूपच परफेक्ट आहे. आता काय करायचं, हे सगळे मिक्सरमध्ये घालायचे आणि मग मिक्सरमध्ये याला बारीक करून घ्यायचं. जास्त मिक्सर चालू नाही ठेवायचं, पटकन बारीक मोठं करायचं, कमी जास्त करायचं म्हणजे छान होते. आणि आता आपण ह्याला फोडणी घालूयात. तर त्यासाठी काय करायचं, कढई ठेवायची गॅसवर, त्यामध्ये घालायचं तेल आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आणि तेल छान कडकडीत गरम झालं मग त्यामध्ये घालायची मोहरी आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरीचा कच्चेपणा जो आहे तर तो निघून गेला पाहिजे, म्हणजे मोहरी खाताना दाताखाली येणार नाही आणि कचकच करणार नाही. आणि आता मोहरी छान तडतडली आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरे आणि जिरे छान फुलू द्यायचं आहे. जिरे छान फुलले की मग यामध्ये घालायचा बारीक चिरलेलं लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मला नाही जास्त आवडत, मी कमी घातला. मग घालायची आहे मिरची. तुम्ही हिरवी मिरची स्किप करून लाल तिखट देखील वापरू शकता. यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता. आता माझ्याकडे नव्हता तर मी स्किप केला. आता यामध्ये घालते बारीक चिरलेला खूप सारा कांदा भुर्जी आहे म्हणल्यावर कांदा घालणं गरजेचंच आहे. आणि आता छान असा कांदा घालून परतवून घेणार आहोत. कांदा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा छान असा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला आहे. आता आपल्याला यामध्ये सुके मसाले देखील घालायचे आहेत. आता छान ह्याच्यात हळद घालायची आणि बाकीचे देखील मसाले कोणते कोणते आहेत ते देखील मी सांगणार आहे. पण तुम्हाला जर डिटेलमध्ये याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण याची लिंक देखील देत असते. तुम्हाला अशा कोणत्या कोणत्या रेसिपी पाहिजे त्या देखील सांगा, मी त्याचीही लिंक तुम्हाला देईल. आणि याचं संपूर्ण साहित्य डिटेलमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, त्यामुळे डिस्क्रिप्शन पाहायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन खूप मी छान बनवत असते त्यामुळे बघा. त्यामध्ये हळद घालायची, मग यामध्ये घालायचा घरगुती काळा मसाला. मी मिरची देखील घातली आहे त्यामुळे मसाला जरा कमीच घालणार आहे. आणि आता यामध्ये घालते थोडासा गरम मसाला आणि गरम मसाला घालून छान अशी 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. थोडेसे धने पावडर देखील घालायचे आहेत आणि धने पावडर देखील छान असं धने पावडर आणि सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आणि छान 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला एक मोठा आकाराचा टोमॅटो. तुम्हाला नसेल आवडत तुम्ही स्किप करा, आवडत असेल तरच यूज करा. मला प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो घालायला आवडतो म्हणून मी घालते. तुमच्याकडे चालत नसेल, तुम्ही नाही घातला तरी देखील चालेल. आणि मीठ मात्र या भाजीला शेवटी घालायचं, जास्त लवकर नाही घालायचं. अगदी पोह्यांसारखी आहे रेसिपी, खूप भन्नाट आहे, चवीला देखील खूप भन्नाट आहे आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा असं मला तरी वाटतंय. आणि आता छान असं याला तेल सुटलं आहे, तुम्ही पाहू शकता कडेने तेल देखील सुटलं आहे. आता यामध्ये घालायची बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून कोथिंबीर देखील या संपूर्ण मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. की नाही, सेम पोह्यांसारखीच रेसिपी. संपूर्ण पोह्यांचं जे साहित्य असतं तेच याला घातलं आहे आणि पोहेच्या ऐवजी सोयाबीन यामध्ये घातलेलं आहे. आणि आपण सोयाबीनची रस्सा भाजी, सोयाबीनची सुक्की भाजी या भाज्या तर नेहमीच खात असतो, पण एकदा ही सोयाबीनची भुर्जी बनवून बघा, नक्की आवडेल तुम्हाला, खात्रीने सांगते. आणि आता यामध्ये घालायचं हे
मीठ आपल्या चवीनुसार घाला. आपण आधी पाण्यात मीठ घातलं होतं आणि आता हे मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून छान असं एकजीव झालं की मग यामध्ये घालायचे आहे सोयाबीन. आणि सोयाबीन खूप छान असं थोडी थोडी घालायची, एकदम अख्खी ओतायची नाही. तसं केल्याने काय होईल ते करून बघावं लागेल, पण थोडी थोडीच घालायची. आणि थोडी थोडी सोयाबीन मी आता इथे संपूर्ण घालून घेतलेली आहे. आता या खालच्या मिश्रणामध्ये ही सोयाबीन देखील पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे. सोयाबीन जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत सतत परतत राहायचं आहे. पाहू शकता छान अशी आपली सोयाबीन भुर्जी होणार आहे. कोणी ही रेसिपी पहिल्यांदाच पाहिली आहे प्लीज कमेंट करून सांगा. आणि कोणी किती वेळेस खाल्ली ते देखील सांगा. ज्यांनी माझ्या या चॅनलवर पहिल्यांदाच पाहिली असेल त्यांनी देखील कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यामुळं प्लीज आपल्या चॅनलला जॉईन करायला अजिबात विसरू नका. एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कशा वाटतात त्यावर एक छानशी कमेंट देखील करत जा. आणि तुम्ही पाहू शकता छान असतं आता आपली भुर्जी जी आहे तर ती एकजीव देखील झालेली आहे. आता 2 मिनिटाचीच परतायची. पोह्यांसारखाच हा एक प्रकार दिसतोय. तुम्हाला कशी वाटते ते देखील मला सांगा. आणि आता छान अशी झालेली आहे ही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी शेअर करणार आहे काही खास टिप्स, ज्यामुळे तुम्ही सोयाबीन भुर्जी अजिबात अशी वेगळी तिखट वगैरे होणार नाही. अगदी परफेक्ट साहित्यासकट मी ही तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही पाहिलेच असेल. हेल्दी, टेस्टी, पौष्टिक सगळ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि पहा आपली जी सोयाबीन भुर्जी आहे तर ती एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. आणि छान अशी सोयाबीन भुर्जी परफेक्ट झाली आहे. आता ही छान अशी आवरतात झाकण ठेवून 2 मिनिटं मी ठेवणार आहे. झाकण ठेवून मी 6 ते 7 मिनिटं भुर्जी ठेवली होती. अधूनमधून झाकण उघडलं होतं आणि आता झाकण कायमचं उघडलं आणि बघितली छान अशी ही झाली होती. मग 2 मिनिटं छान अशी हलवून घेतली. कढईच्या बुडापासून हलवायची आहे. छान अशी आता ही आपली हलवून देखील झालेली आहे. आता आपल्याला वाटल्यास यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून मस्त अशी सर्व करायची आहे. आता 2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि मस्त आता खायला घ्यायची ताटामध्ये आणि कोथिंबीर टाकायची. तर मित्रांनो पाहिलंत ना किती सोपी होती. कशी वाटली सांगा. बाय.